सावंतवाडी शहरातील यशराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना यांचा संयुक्त शुभारंभ सोहळा आज पार पडला। माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते फीत कापून या कक्षाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना दीपक केसरकर यांनी गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर नवांगुळ करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले। यशराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने आतापर्यंत जिल्ह्यातील जनतेला आधुनिक आरोग्य सेवा पुरवून रुग्णांची सेवा केली आहे। आता एकत्रितपणे आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे। यावेळी डॉक्टर राजेश नवांगुळ, सौ मनीषा नवांगुळ, शिवसेना नेते अशोक दळवी, डॉक्टर मिलिंद खानोलकर, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट नकुल पारसेकर, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे समन्वयक डॉक्टर प्रवीण गोरुले, डॉक्टर संदीप सावंत, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, डॉक्टर गोविंद जाधव, डॉक्टर संजय दळवी, डॉक्टर धीरज सावंत, डॉक्टर विनय निर्मल, डॉक्टर विकास बर्वे, डॉक्टर सूरज देसकर, डॉक्टर राजशेखर कारलेकर, सौ पारसेकर आदी मान्यवर उपस्थित होते। या ठिकाणी भारत सरकारच्या आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य सेवेचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि या सावंतवाडीतील आरोग्यविषयक सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले सावंतवाडी विधानसभाचे सभेचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय दीपकभाई केसरकर या ठिकाणी उपस्थित असलेले सातत्याने प्रयत्न करत होते। डॉक्टर नवांगुळ आपले जे कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आरोग्य आघाडीचे जे काम पाहतात ते डॉक्टर अमय देसाईंनी सुद्धा यासाठी सहकार्य केले होते। अनेक माणसांनी त्यांना सहकार्य केलं होतं आणि शेवटी आपले विद्यमान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांच्या प्रयत्नातून शेवटी त्याला यश मिळालं। बरेच दिवसापासूनची माझी इच्छा होती, कारण महात्मा फुले आणि एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं आपल्याला मंजुरी देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील सगळेच लोक या भागातले होते। पत्रकार लोक असतील किंवा समाजसेवक लोक असतील किंवा आमच्या वैद्यकीय क्षेत्रातली लोक असतील आणि आपल्या मतदारसंघाचे आपले लाडके माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आता सध्याचे आमदार दीपकभाई केसरकरसुद्धा हे सातत्यानं या गोष्टीसाठी प्रयत्नशील होते। मला आठवतं की मी 2-3 वेळा त्यांना त्या संदर्भामध्ये भेटलो होतो। दरवेळी त्यांचं एकच गोष्ट असायची की डॉक्टर तुम्ही जरा थांबा आणि तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी होतील आपल्याकडून, पण त्याला एक वेळ असते प्रत्येक गोष्टीला मंजुरी मिळण्याची, त्यामुळं तुम्ही निश्चितपणे हे मंजुरी मिळेल, पण जरा तुम्ही थांबा आणि नंतर आपल्याला या गोष्टीची मंजुरी ज्यावेळी मिळेल त्यावेळी तुम्ही बघाल। मला त्यावेळी पण असं वाटलं होतं की दीपकभाई असेच बोलत आहेत, परंतु निश्चितपणे ज्यावेळी मला समजलं आणि आंबेडकरांच्याकडे पण आम्ही ज्यावेळी या गोष्टी घेऊन गेलो त्यावेळी दीपकभाईंनी ते पत्र या भागातल्या आमदारांचं जे लागणार आहे ते इमिजिएटली मला अवेलेबल करून दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर आंबेडकरांनी मला ती मंजुरी दिली। ह्याच्या पाठीमागं दीपकभाईंचा एक अदृश्य हात कायम आशीर्वाद म्हणून आमच्याकडे होता आणि त्याच्यामुळं ह्या मंजुरीला मूर्त स्वरूप आलं। त्याच्यामुळे माझी इच्छा होती की दीपकभाईंच्या हस्ते हे उद्घाटन झालं पाहिजे या मल्टी स्पेशालिटीच्या ह्या योजनेच्या माध्यमातून, परंतु काही कारणामुळे ते पुढं गेलं आणि मंजुरी मिळाल्यानंतरसुद्धा मी एक साधारणपणे 1.5 महिना थांबलो आणि ज्यावेळी दीपकभाईंचं मला वेळ आणि तारीख मिळाली त्यावेळीच म्हटलं हे करायचं असं सांगून मी त्यांच्या हस्ते आज हे उद्घाटन करतो। याचा मला खूप मनस्वी आनंद होतो। महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत योजना ही ह्या भागातल्या लोकांसाठी महत्त्वाचीच होती, कारण बऱ्याच वेळा कसं होतं की काही सर्जरीज ज्या आहेत ते करायला ज्या ठिकाणी योजनेची सोय आहे त्या ठिकाणीच्या हॉस्पिटलमध्ये या भागातल्या जनतेला तिथपर्यंत जावं लागत होतं आणि त्या सर्जरीज ज्या आहेत त्या सर्जरीज
मूतखड्याच्या सर्जरीज असतील किंवा पित्ताच्या पिशवीच्या सर्जरीज असतील किंवा जनरल काही सर्जरीज असतील किंवा स्त्रियांच्या काही सर्जरीज असतील, तर प्रामुख्याने ब्रॉड स्पेशालिटीच्या सर्जरीज आपल्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आपण करू शकतो हा विश्वास मला होता. आणि त्याच्यासाठी माझे सहकारीसुद्धा रेडी होते की तुम्ही योजना आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करू. आणि ह्या विश्वासापायी मी हे निर्णय घेतला की आपल्याला ही योजना या ठिकाणी आणायची. भलेही त्या योजनेच्या स्वरूपामध्ये काही वेळा आपल्याला पेशंटला कितपत न्याय देता येईल किंवा सगळेच पेशंटला आपल्याला सर्जरी करता येतील का नाही या संदर्भामध्ये आपल्याला हळूहळू या गोष्टी समजतील. परंतु माझं म्हणणं आहे की यातल्या 50% सर्जरी जरी आपण यशस्वीपणे करू शकलो आणि ह्याच भागातल्या जनतेला त्या मोफत सर्जरी झाल्यानंतर त्याचा न्याय देऊ शकलो तर मला वाटते जास्त चांगल्या पद्धतीनं ह्या योजनेचं फलित आपल्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. आणि या भागातल्या जनतेनं ह्या योजनेचा लाभ घ्यावा. पेरीफेरीमध्ये मी स्वतः बघतो की आंबोली तिकडच्या बाजूला चौकूळ गेळे या ठिकाणी परत दोडामाग अप टू तिलारी इतके इंटिरियर प्लेसमेंटमध्ये ही लोक राहतात. त्या ठिकाणी त्यांना जर अशा पद्धतीची योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे हे समजलं तर त्या शस्त्रक्रिया त्यांच्याकडून त्याला खरंच परवडण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. त्या जर या ठिकाणी जर झाल्या तर निश्चितपणे दीपकभाईंच्या मनात जे काही ह्या भागातल्या आरोग्यसेवेबद्दल ज्या पद्धतीनं जनतेची सेवा व्हावी ही मनात त्यांच्या जी कल्पना आहे त्याच्यामध्ये एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे हॉस्पिटल निश्चितपणे या भागासाठी मदत करेल असा मला विश्वास वाटतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द माजी सभापती आणि माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, पत्रकार ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन लोंढे आणि त्यांच्यासमोर उपस्थित सर्व ज्येष्ठ पत्रकार, इथं उपस्थित असलेला सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते अशा नवानगुणांच्या मागे सातत्याने उभ्या असलेल्या सौभाग्यवती नवानगुण वहिनी आणि सर्व मान्यवर. ही एक अशी सेवा आहे की आजारी पडलं की पेशंटला प्रश्न पडतो की त्याच्याकडे असलेलं सगळं जे काही सेविंग असेल ते एका आजारपणामध्ये निघून जातं. आणि त्याच्यामुळे सर्वप्रथम ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि त्याच्यानंतर आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली. आज मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामधली 100% लोक, मग ती दारिद्र्यरेषेखालची असू दे, दारिद्र्यरेषेवरची असू दे, सर्वजण ही महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेखाली कव्हर केलेली आहे. शेवटी आजारपण आलं तर प्रत्येकाच्या अकाउंटला पैसे असतील असं नाही आणि त्याच्यामुळे ही योजना महाराष्ट्रामध्ये खूप यशस्वीरित्या चालवली जाते. आणि डॉक्टर साहेबांची इच्छा होती की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ही योजना राबवावी. डॉक्टर साहेब काय झालेलं होतं की पूर्वी 45 बेड्सचा नॉर्म होता, 45च असेल, डॉक्टर साहेब सांगू शकतो 45 ना, आता तो 30 झाला. पूर्वी तो 45 होता आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एकही हॉस्पिटल ते त्याच्यामध्ये कव्हर होत नसतं. तर हा मी मुद्दा मांडलेला होता आरोग्य विभागाकडे आणि कोकणासाठी विशेषतः हा नाव शिथिल करावा. आता तो 30चा नॉर्म झाला त्यामुळे आपल्याकडची बरीचशी हॉस्पिटल ही सेवा देऊ शकते. कारण फक्त सावंतवाडीमध्ये सेवा मिळाली तर नाही, प्रत्येक ठिकाणी सेवा मिळाल्या पाहिजे. आणि आपल्याकडे विरळ पॉप्युलेशन असल्यामुळे आपल्याकडे मोठ्या जादा बेडच्या हॉस्पिटलची संख्या फार कमी आहे. तर नवानगुण साहेबांनी एक अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे ज्याच्या माध्यमातून गरीब रुग्णांची सेवा होईल आणि लोकांना जे आजारपण आलं की वाटतं की आता काय करायचं हा प्रश्न याच्यापुढे लोकांसमोर राहणार नाही. आमचा प्रयत्न आहे की सावंतवाडीमध्ये मल्टीस्पेशालिटीचं जे हॉस्पिटल आहे ते काही तांत्रिक कारणामुळे अडलेलं आहे. ज्यासाठी निधी मंजूर आहे, त्याचं टेंडर केलेलं आहे. पुन्हा एकदा मी कालच इथल्या राजकारणाची भेट घेतलेली होती आणि त्यांची जावई मुंबईला राहतात, त्यांना सुद्धा मी सोमवारी भेटणार. याच्यावर नुसत्या एक सह्या व्हायच्या राहिलेल्या आहेत. 3 सह्या झाल्या, 1 सही झाली तर लगेच या हॉस्पिटलचं काम आपल्याला सुरू करता येईल. कारण अनेक वेळेला असं होतं की जे गंभीर स्वरूपाचे आजार आहे, जसं
कॅन्सर आहे तर कॅन्सरला केमोथेरपी लागते, त्याचबरोबर त्याला रेडिएशन द्यायला लागतं, त्याच्याची वेगळी व्यवस्था करायला लागते. न्यूरोसर्जरीची व्यवस्था त्याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर न्यूरोसर्जरीची व्यवस्था त्याच्यामध्ये आहे आणि चौथी स्पेशालिटी कुठली तरी, अशी 4 स्पेशालिटीज सावंतवाडीला होती. आणि त्याच्याचबरोबर मेडिकल कॉलेज ज्याला आपला फुल फ्लेज तयार त्याला सर्व तऱ्हेचे डॉक्टर्स हे उपलब्ध होते. सावंतवाडीला फिजिशियन नसल्यामुळे सातत्याने लोकांची मागणी होती, ऑर्डर काढली झालेली नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही ऑर्डर काढतो पण डॉक्टर्स ते यायला तयार होतं. त्यांना हा परिसर किती सुंदर आहे याची कल्पना नसते. तिथं आल्यानंतर मात्र कोणाला जावंसं वाटतं, पण येताना त्यांना वाटतं की महाराष्ट्राच्या एका टोकाला जायचं. टोक संपलं की लगेच गोवा आहे त्यांच्या लक्षात येतो. त्यामुळे सर्व सुखसोयी या सिंधुदुर्गामध्ये आहे आणि म्हणूनच मला वाटतं की इथे एअरपोर्टवर उतरलं की अर्ध्या तासात सावंतवाडी येतं, 1 तासात कणकवली येतं. म्हणजे अशा सोयी कुठे नाही आहेत. म्हणजे मला माझ्या घरून मुंबई एअरपोर्टला जायला एवढा वेळ लागतो, त्याच्यापेक्षा कमी वेळात मी मोपाला पोहोचतो. म्हणजे सगळ्या तऱ्हेच्या सोयी आपल्याकडे आहेत. आणि डॉक्टरांचं मला विशेष कौतुक करायचं आहे की महिलांसाठी त्यांनी एक वेगळा कार्यक्रम राबवलेला होता आणि विशेषतः टेस्टिव्ह बेबी जे अत्यंत रेअर आहे, ज्याला आपण IVF म्हणतो. म्हणजे ज्याला मुंबईचा पालकमंत्री होतो त्याला गरीब लोकांसाठी IVF कामा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा सुरू केलं. कारण गरीब लोकांना ट्रीटमेंट घ्यायची तर लाखो रुपये खर्च करणं शक्य नसतं आणि त्याच्यामुळे शेवटी गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं तेवढीच चांगली असली पाहिजे. तुम्ही जर मी मुंबईचा पालकमंत्री होतो त्याच्यामुळे जे हॉस्पिटल जर आता जाऊन बघितलं तेवढी प्रायव्हेट हॉस्पिटल सुंदर आहे. जसं लीलावती आहे, हिंदुजा आहे, एवढं सुंदर जे आता बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सातत्याने लक्ष द्यायला लागतं. तसंच सावंतवाडी हॉस्पिटलला मी सेम पैसे दिले होते, परंतु त्यांनी तयार करायला जवळजवळ 4 वर्ष लागली. मुंबईला असेल, मुंबईला प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्टर होता, पैसे मंजूर केल्या 6 महिन्याच्या त्या ठिकाणी उभं राहिलं. म्हणजे एकच मी तुम्हाला हॉस्पिटलची गोष्ट सांगतो असं नाही. आजच्या या ज्या शुभ दिवशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान आमदार तसेच माजी शालेय मंत्री या योजनेचा शुभारंभ या हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी उपस्थित राहून त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सुरुवातीला आभार मानतो. त्याशिवाय ही योजना आहे, या योजनेमध्ये काही खूप असा फायदा असतो किंवा भरपूर पैसे कमायला मिळतात असं नाही, परंतु ह्या योजनेमध्ये लोकांची सेवा होते. लोकांना सेवाभावी या म्हणजे आपल्या सेवाभावी आपल्या मनातून उद्देशाने लोकांनी प्रत्येक जे डॉक्टर्स आहेत ते योजना घेतात आणि लोकांना सेवा करतात. पण त्याचप्रमाणे आज आपल्या सावंतवाडी तालुक्यातील डॉक्टर नवांगुळ सर यांनी ही योजना आपल्या याच्यामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये घेतलेली आहे. ते योजनेमध्ये आता अंगीकृत होऊन लोकांसाठी जास्तीत जास्त कशाप्रकारे चांगलं सेवा देतील यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. जास्तीत जास्त लोकांना म्हणजे मोफत या योजनेतून लोकांना 1,56,000वरती मोफत उपचार मिळणार आहेत. मॅक्झिमम सरांकडे जसे जनरल सर्जरी असतील, स्त्रीरोगतज्ञ विभाग असेल, बाकीचे सरांकडे आता ऑप्थॅल्मॉलॉजी विषयी जो येऊ शकतो, बर्न्स विषय आहे, नेफ्रोलॉजी विषय, सरांकडे खूप असे स्पेशालिटी आहेत ज्याच्यातून ते लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा देऊ शकतील. त्यांनी ह्या प्रकारे ही योजना घेऊन आपल्या लोकांसाठी काम करण्याची इच्छा दाखवली आणि ती योजना त्यांनी सुरू करून दाखवली, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याचप्रकारे या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी दळवी साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर आपले सावंतवाडी तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर खानोलकर सर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर आपले सावंत सर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आहेत, ते सुद्धा वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आज या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर अटल प्रतिष्ठान यांचे संस्थापक पार्सेकर साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी